आतापर्यंत आपण देवशोधन हे समासाचं दशकाचंही नाव आहे आणि समासाचं पहिल्या समासाचं नाव देवशोधन आहे. त्यानंतर ब्रह्मपावन निरूपण झालं, मायोद्भव झाला, ब्रह्मनिरूपण. आता हा समास आपण बघणार आहोत. वास्तविक ब्रह्माचंच वर्णन त्या समासात आलेलं आहे. का बरं समर्थ पुन्हा पुन्हा आपल्याला सांगत आहे की या समासात तोच विषय पुन्हा येण्याचं कारण असं आहे की ब्रह्म हे शब्दातून व्यक्त करणे खरोखरच अवघड आहे, कारण ते मुळात अनुर्वाच्य आहे. तरी पण सर्व संतांनी जो त्यांचा अनुभव ब्रह्माचा घेतलेला आहे तो आपल्यासारख्या सामान्यांना कळण्यासाठी त्यांनी तो शब्दातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे, की ज्यामुळे आपल्याला या ब्रह्माचं स्वरूप काय आहे हे निश्चितपणे कळून येतं. तर ब्रह्माची त्यामुळे आपल्याला कल्पना येते. परब्रह्म हे मुळात कसं आहे, अनंत आहे, ते अखंड आहे, अपरिमित आहे आणि सर्वव्यापक आहे. तर अशा या ब्रह्माच्या दृष्टीने आपण पाहिलं तर त्यातून जी माया निर्माण झाली आहे ती बरोबर उलट आहे. ब्रह्म जसं अपरिमित आहे तसं माया त्याच्या उलटी म्हणजे परिमित आहे, शांत आहे, नाशवंत आहे. ब्रह्म हे शाश्वत आहे आणि माया ही नाशवंत आहे. तर आपल्याला त्यामुळे काय होतं, ते अपरिमित असल्यामुळे परब्रह्माच्या ठाई काळाला हा प्रवेश नाही, तिथे स्थानच नाही आहे. कारण काळाचं तिथे काहीच चालत नाही, म्हणजेच परब्रह्म हे काळातीत आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचे. त्याच्या उलट मानवी जीवन अत्यंत अल्प आहे, अत्यंत अल्प आहे. त्यामुळे परिमित असल्यामुळे, नाशवंत असल्यामुळे तो परिमित आहे आणि त्यामुळे अपरिमित परब्रह्म स्वरूपाची त्याने कितीही कल्पना केली तरी ती मानवी दृष्टीने ही तोकडीच पडते. उदाहरण तर बघा, काळ हा मानवी दृष्टीने अनंत आहे, पण आधी किती काळ गेलाय, पुढे किती काळ येणार आहे हे आपण तो जाणू शकत नाही. या अनंत काळाच्या दृष्टीने जगातले मानवी जीवन हे अत्यंत अल्प आहे. एखादं स्वप्न जसं अल्प असताना तसं मानवी जीवन हे अत्यंत अल्प आहे. म्हणजे परब्रह्म जे काय आहे ते काळाच्याही पलीकडे आहे, म्हणजेच कालातीत आहे. या परब्रह्माचे तो ज्ञान करून घेतो तो पुरुष, आत्मज्ञानी पुरुषच खरा थोर आहे असं समर्थांनी आपल्याला या समासात सांगितलेलं आहे. या समासाच्या सुरुवातीला शास्त्रामधील कालगणना समर्थांनी येथे लिहिलेली आहे. समजावून सांगताय या कालगणनेच्या पूर्वीही परब्रह्म हे अस्तित्वातच होतं. कालगणना ही अलीकडची आहे, पण या कालगणनेच्याही आधी हे परब्रह्म अस्तित्वातच आहे. आता या गणनेमध्ये आपल्याला थोडं गणिती दृष्टीने ते समजावलेलं आहे. ते आता आपण कसं बघूया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 4 युग आहेत, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशी 4 युग होतात. तर आता प्रत्येक युगाचे किती वर्ष आहेत हे इथे या ओव्यात नाही समर्थांनी सांगितलेलं आहे. तर कृतयुगाचं किती वर्ष आहे तर 17,28,000. कृतयुग 17,28,000, त्रेतायुग 12,96,000, द्वापार 8,64,000. आता कलियुग एका 30 युग सांगून झाले. प्रत्येकाची कृतयुगाची 17,28,000 आहे. त्रेतायुगाची 12,96,000 आहे. द्वापार युगाची 8,64,000 आहे. आता कलियुगाचं काय सांगताय समर्थ आहे का बघा. कलियुग 4,32,000 कलियुगाची आहे. आता ही सारी 4 युग मिळून किती होता गणित बघा. 43,20,000 एवढी वर्ष होतात. 43,20,000 एवढी वर्ष होतात. तर आता ह्या गणिताचं असं आहे की अशी ही
एवढी अशी चतुर्युग सहस्र झाली की ब्रह्मयाचा एक दिवस होतो. अशी ब्रह्म 4 युगे 1000 वेळा येतील तेव्हा ब्रह्माचा एक दिवस होतो. ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षाचे आहे असं धरलं जातं. आणि ब्रह्मदेवाचे जे 1000 दिवस झाले की विष्णूची एक घटिका होते. आणि विष्णूच्या 1000 घटिका झाल्या म्हणजे महादेवाचं एक पळ होतं. आणि महादेवाची अशी 1000 पळं झाली की आदिशक्तीचे म्हणजेच मूळ मायेचे अर्ध पळ होतं. अशी ही कालगणना निरनिराळ्या शास्त्रातून आपल्याला सांगितलेली आढळते. समर्थांनी याचं आपल्याला इथे अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे. त्याबद्दलचा श्लोकही प्रख्यात आहे बरं का. चतुर्युग सहस्राणि दिनमेकं पितामहं पितामह सहस्राणि विष्णोर्घटिकमेव च विष्णोरेकं सहस्राणि फलमेकं महेश्वरं महेश्वर सहस्राणि शक्तेरर्धफलं भवेत्. म्हणजे युगापासून फलापर्यंत म्हणजे घटिका फल इथपर्यंत कालगणना या आपल्याला समर्थांनी इथे केलेली दिसते. परंतु या सगळ्यांच्याही आधी हे परब्रह्मतत्व हे अस्तित्वात आहे आणि ते अस्तित्वातच राहणार आहे. आणि अशा या युगांमध्ये अनेक शक्ती येत असतात. अनंत शक्ती होतात जातात, अनंत रचना होतात जातात. परंतु अखंड खंडेन स्थिती परब्रह्माची. परंतु परब्रह्माची जी स्थिती आहे ती अखंड आहे, ती खंडली जात नाही, तिला खंड त्याला होत नाही असं समर्थांनी आपल्याला सांगितलेली आहे. वास्तविक परब्रह्माला स्थिती ही नाहीच आहे, परंतु ही अशी बोलण्याची पद्धत आहे बरं का की परब्रह्माला स्थिती आहे असं बोलण्याची पद्धत. स्थिती नसली तरी असं बोलण्याची पद्धत आहे. आणि वेद आणि श्रुती पण आपल्याला असंच सांगतात ना की नेती नेती म्हणजे हे नाही हे नाही असं नाही तसं नाही. म्हणून तू परब्रह्माच्या बाबतीत असं म्हणून त्या परब्रह्माच्या बाबतीत हात टेकतात. म्हणून फक्त या विश्वरचनेला कालाने केलेली गणना लागू होते. हे आपण इथे लक्षात ठेवायचे. विश्वाची स्थिती हा काळ सांगू शकतो, कारण परब्रह्म हे पालटतच नाही आणि पालटत नाही म्हणून त्याला स्थितीही नाही आणि अवस्थाही असत नाही. जेथे अवस्था नाही तेथे काळास वास्तव्य नाही हे आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणून श्री समर्थ असं म्हणतात की परब्रह्माची स्थिती खंडत नाही, अखंड राहते. असं आपल्याला परब्रह्माचं वर्णन करता येत नाही. तर परब्रह्माची स्थिती कोण कशी वर्णन करणार? परब्रह्माची केली ऐकायची स्थिती ऐसी परी ऐसी बोलण्याची ती वेदश्रुती नेती नेती परब्रह्मी. असं आपल्याला समर्थांनी सांगितलंय की परब्रह्म वेदश्रुतीने सुद्धा तिथे ठरलेले जाताना नेती नेती असं म्हणतात. नेती नेती ऐसे वेद स्थलिनी असं माझ्याही काव्यातनं एकदा असं म्हटलं गेलेलं आहे. एक वेळा मला ब्रह्माचंच वर्णन झालेलं, गणरायाचं वर्णन करताना असे शब्द आलेले आहे. 40,760 म्हणजे आता आहे 40,760 इतकी कलियुगाची घडली राहते. आता कलियुगाची वर्ष किती केलेली आहे तर 4 सहस्र आणि 4 लक्ष आणि 27 सहस्र म्हणजे किती वर्ष केलेली आहे? 4,760 अशी वर्ष आणि 240 संवत्सर. 4,27,000 सहस्र 240 संवत्सर इतकी कलियुगाची वर्ष केलेली आहे. म्हणजे अजून बाकी किती आहे तो आपण हिशोब करा. तर इतक्या पुढे काय होणार आहे हे सगळं संपल्यानंतर, कलियुगाची वर्ष संपल्यानंतर अन्योन्य वर्णसंस्कार वर्णसंकर होणार आहे. तर पुढे
वर्णसंकर होणार आहे. वर्णसंकर म्हणजे काय? वर्णसंकर म्हणजे काय असं त्याला सांगता येईल की येणाऱ्या काळात लोक सर्व जाती आपापली धर्ममर्यादा सोडून वेद शास्त्र धर्म यांना न भिता स्वेच्छावर्तनी होऊन चारी वर्ण एकसारखे वागतील. असं वर्णसंकर म्हणजे काय अर्थ आहे? म्हणजे पुढे लोकांना आपली ते धर्ममर्यादा सोडून देणारे आणि वेदशास्त्र आणि धर्म यांना न घाबरता स्वेच्छावर्तनी जीवन ते जगणार आहे. याला वर्णसंकर म्हणतात. म्हणजे गीतेमध्ये जो म्हणतात परधर्म भयावह असा जो आहे तो त्यांना परधर्माची सुद्धा कोणत्याच धर्माची भीती वाटणार नाहीये. ते जसं मनाला येतील तसं ते वागणार आहे. तर असे हे चराचर विश्व आपल्याला रचलेलं दिसतं. ऐसे रचले सचराचर येथे एकाहून एक थोर आता येथीचा विचार अंतर लागे. असं हे चराचर आहे. यामध्ये एकाहून एक असे मोठा आहे असं आपल्याला लोक म्हणताना दिसतात. कोण मोठा आहे या बाबतीत आपल्याला अनेक मतं दिसतात आणि या बाबतीत कोण मोठा आहे याचा निवाडा तर होऊ शकत नाही. कोणी म्हणतं विश्वामध्ये विष्णू मोठा आहे, कोणी म्हणतं शंकर थोर आहे, कोणी म्हणतं या सर्वाहून आदिशक्ती ही थोर आहे, मोठी आहे असं म्हटलं जातं. पण सर्व देवात तिन्ही गुणांतर श्रेष्ठ असले तरीही ते कालाच्या अधीन आहे. ते मागेमध्ये येत असल्यामुळे ते शाश्वत नाही. त्यामुळे हे तिन्ही देवही अलीकडचे आहे, मूळ परब्रह्म जे आहे तोच खरा थोर आहे असं आपल्याला समर्थांनी या ओव्यामधून सांगितलेलं आहे. ओव्या थोड्याशा वाचते. ऐसे रचले सचराचर येथे एकाहून एक थोर आता एकीचा विचार अंतर लागे. श्रीराम एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर, एक म्हणती शक्ती थोर सकळांमध्ये. ऐसे आपुलाले परी बोलती परी अवघेची नाचे कल्पांती यश दृष्टम तद्दृष्टम हे श्रुती बोलते. आता हे वेदवचन श्रुतींचं वचन काय आहे की जे जे आपल्याला दिसतं ते नाहीसं होणार आहे, नष्ट होणार आहे. यत् दृष्टम तद नष्टम असं श्रुती आपल्याला सांगते. जे असं जरी प्रत्येक जण बोलत असलं तरी हे सगळं कल्पांती अवघायचं नासून जाणार आहे, नष्ट होणार आहे, ते विलीन होणार आहे. परंतु असं आपल्याला श्रुतीने पण दृष्टांत आपला सिद्धांत सांगितलेला आहे. यत् दृष्टम तद नष्टम. त्यामुळे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि आता असं प्रत्येक जण आपलं सांगतो ना की माझा देव श्रेष्ठ आहे, मी करतो ती उपासना श्रेष्ठ आहे, असा प्रत्येकाला तो आपल्या उपासनेचा अभिमान झालेला असतो. त्याला निश्चय व निवडे ना याचा निश्चय कोण करणार? त्याचा निश्चय साधूंशिवाय कोणीच करू शकत नाही. प्रत्येकाला आपल्या उपासनेचा हा अभिमान झालेला आहे. जो त्या देवाची उपासना करतो त्याचा अहंकार अज्ञानीजनांना लागलेलाच असतो. जयामानिला देव तो पूजित आहे, परी जयामानिला तो देव पूजित आहे, परी देव शोधून कोणी न पाहे. पाजगी पाहता देव कोट्यान कोटी, जयामानिली भक्ती देची मोठी. श्रीराम एक मनाच्या श्लोकातही समर्थाने आपल्याला असं म्हटलेलं आहे. दिसतात आपल्या समर्थाने म्हटलेलं या श्लोकात की ज्याला जो देव ज्याला उपास्य दैवत ज्याचं असतं तेच मोठं वाटतं आणि ती तो करत असणारी भक्ती हीच मोठी आहे असं तो प्रत्येक ठिकाणी प्रतिपादक असतो. पण खरा देव आहे त्याचा निवडा साधूच निश्चयाने सांगू शकतात. हे आता आपण लक्षात घ्यायचं आहे. साधूचा दृढ निश्चय असा असतो की सर्वव्यापी आत्माच स्थूल आहे आणि तोच खरा त्यांचा निश्चय, तो अनुभव आहे, तोच आपण ग्राह्य धरायला हवा.
तोच खरा देव आहे आणि बाकीचे सर्व जे चराचर आहे ते माईक म्हणून नाशवंत आहे, म्हणून ते अर्थातच लहान आहे. जे शाश्वत आहे ते थोर आहे आणि नाशवंत आहे ते अर्थातच लहान आहे. हे सगळे चराचर विश्व हा मायेचा देखावा आहे आणि हे सर्व समर्थांनी उदाहरण देऊन पटवून दिलेलं आहे. आता आपण चित्र काढतो, चित्रामध्ये सैन्य काढतो, लहान मोठे असे लोक सैनिक असतात, कोण अधिकारी असतो, कोण मोठा अधिकारी असतो, कोण शिपाई असतं. पण हे चित्रापुरतं मर्यादित झालं. पण खरं पाहता ते चित्र खरं असतं का हो? ते एका पैशाच्या रंगाने रंगवलेलं असतं. ते तेव्हा सगळे लहान मोठे सगळे त्या ठिकाणी कोण सारखेच आहे. ते आपल्याला असं लहान मोठं चित्रात दाखवता येत नाही. त्याचा आपण विचार करायचा आहे. त्यांची किंमत ही सर्वांची एकच आहे. तद्वतच एका कल्पना रंगाने झालेले ब्रह्मा विष्णू महेश पासून शूद्र जीवांपर्यंत ही सृष्टीतील सर्व जीव हे नाशवंत देह आहे. एका ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापासून ते क्षुद्र जीव जंतूंपर्यंत या सृष्टीतील सर्व जीव नाशवंत आहे. हा आपण आपल्या ठिकाणी विचार करायचा आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की सगळे जीव नाशवंत आहेत, त्यांना अंती त्यांचा नाश हा ठरलेला आहे आणि हा देह नाशवंत आहे. पण त्यातील आत्मा जो आहे ना तो अविनाशी आहे, शाश्वत आहे आणि तो म्हणजे परमात्म स्वरूप आहे. हे आपण इथे लक्षात घ्यायचे आहे. तसंच अजून एक आपल्याला छान दृष्टांत समर्थन दिलं आहे की स्वप्नात पाहिलेल्या सृष्टीमध्ये आपल्याला कोण लहान हे कोण मोठं हे आपण ठरवून टाकतो. स्वप्न जेव्हा आपण पाहतो तेव्हा स्वप्नामध्ये कोण लहान व्यक्ती आहे, कोण मोठी व्यक्ती आहे असं आपण ठरवून टाकतो. पण जागेवरून पाहिलं तर तिथे आपल्याला काहीच दिसत नाही, सगळं नष्ट होतं. तद्वतच जागृत होऊन पाहिलं तर लहान मोठं कोण हा सगळा स्वप्नाचा विस्तार असतो हे आपल्याला कळून येतं. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जागेपणाची स्वप्नाची सृष्टी ही खोटी आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याप्रमाणे स्वप्नाच्या सृष्टीप्रमाणे ही दिसणारी सृष्टी ही खोट्या जातीची आहे, सृष्टी रचना ही खोटी आहे असं आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचं आहे. असा निश्चय झाला पाहिजे आणि त्याप्रमाणे दृष्ट जगताचा विचार हा स्वप्नावत आहे हे आपण जाणायचं आहे. त्यामुळे तेथील थोर कोण आणि लहान कोण हे काही खरं नाही आहे. हे आपण सर्वच जग जर लटका असेल खोटा आहे तर कोण लहान आणि कोण मोठे हा विचार सुद्धा खोटा नाही का हे आपल्याला सहजच लक्षात येतं. आणि जो अज्ञानी जन्मास आला तो मी या सर्वात श्रेष्ठ या अहंकारातच मरून जातो. जो अज्ञानी जीव असतो मी श्रेष्ठ या अहंकारातच तो मरून जातो. त्यामध्ये याचं मेला म्हणजे तो जन्माला येऊन मरण पावतो, त्याचा जन्म मृत्यूचा फेरा चुकत नाही. हे आपण त्या चक्रात फेऱ्यात तो अडकलेला आहे असं समजायचं आहे. कारण देहबुद्धीमुळे तो देहाचे मोठेपण हे स्वतःचे मोठेपण समजतो. त्यामुळे त्यांचा देह जिवंत असून मेल्यासारखाच असतो. जो जन्माला येऊन आत्मज्ञान करून घेत नाही तो मेल्यासारखाच आहे आणि जन्माला येऊन आत्मज्ञान करून घेतो ना तो मरत नाही, अमर होतो. जो खरोखर विचाराने श्रेष्ठ आहे त्यांनी याचा विचार मनपूर्वक केला पाहिजे. जयासी जाणे आत्मज्ञान ते चिथोर महाजन, ज्यांना मनुष्य जन्मातून आत्मज्ञान झाले, आत्मस्वरूप अनुभवास आले ते सर्व जनात थोर पुरुष आहे. हे आपल्याला वेद शास्त्र पुराणे आणि साधू संत यांनी लिहून सांगितलेलं आहे की हे सर्वात थोर पुरुष आहेत. त्यामुळे परमेश्वर हा एक परमात्मा हा सर्वांपेक्षा थोर आहे. त्याच्यामध्ये विष्णू शंकर हे कितीतरी वेळा येतात आणि कितीतरी वेळा जातात
आणि परंतु त्याच्यामध्ये मात्र काहीही फरक पडत नाही. ईश्वर हा निर्गुण आहे, निराकार आहे. त्यामुळे तेथे काहीही उत्पन्न होत नाही आणि उत्पन्न होऊन वाढतही नाही. स्थल, काल आणि आकार यांचा विचार आहे ना, तो अलीकडचा आहे. स्थल, काल आणि आकार यांचा विचार हा अलीकडचा आहे. त्यामुळे नाम, रूप, स्थल, काल, आकार इत्यादी मानवी बुद्धीच्या या कल्पना आहेत. नाम, रूप, स्थल, काल, आकार हे मानवी बुद्धीच्या कल्पना असल्यामुळे हे सगळं इंद्रियांना दिसतं, पण म्हणून ते सर्व सत्य आहे असं मानणं हे अज्ञान आहे. हे लक्षात दिसतं. जे इंद्रियांना दिसतं ते खरं मानणं हे अज्ञान आहे. आणि म्हणूनच सत्य मानणे अज्ञान आहे. ब्रह्मप्रलयाच्या वेळी हे सर्व नष्ट होऊन जाणार आहे आणि उरते ते केवळ परमात्म तत्व, अविनाश ब्रह्म, जे अगदी जसेच्या तसे राहते. कळलं का? जे ब्रह्म आहे ते अगदी तसेच्या तसे राहते. आपण सगळ्यांनी इकडे अवधान द्या, कारण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. पुन्हा पुन्हा समर्थ सांगतायत आपल्याला कळावं म्हणून, आणि आपणच जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर तो विषय आपल्याला जन्मात आकलन द्यायचा नाही. त्यामुळे सगळ्यांनी आपण इथे या विषयाकडे लक्ष द्यायचं आहे. समर्थ हे जे समासातनं सांगतायत ते आपल्यासारख्या सामान्यांचं आधार व्हावा म्हणून हे सांगतायत. तर आपल्याला हे अविनाश ब्रह्म कसं आहे हे आपल्याला कळायला हवं आहे. हे आपण सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. ब्रह्म विषय, ब्रह्म आणि माया विषय थोडा गूढ आहे, किचकट आहे, मी सगळं मान्य करते. त्यावेळी एखाद्याला पेंग येण्याची शक्यता आहे, पण ती पेंग आहे ना, ती डोळ्यावरची झापडं जरा बाजूला करा आणि हा विषय पूर्णपणे ऐका, तर तुम्हाला याचा आकलन होणार आहे. मी जरा हे जोरात सांगते कारण मला जरा श्रोते लोक झोपताना दिसते, थोडी पेंग येताना दिसते. तर निद्रा हा त्याच्यामध्ये तुमची जी मी वाक्य बोलली आहे त्या निद्रेच्या नादामध्ये असताना ती स्किट होत आहे, ती गळून जात आहे. तुमच्या बुद्धीला त्याचं आकलन होत नाहीये हे मला स्पष्ट दिसत आहे. तर थोडा तुम्ही पेशन्स ठेवा, संयम ठेवा स्वतःवर. कारण निद्रेला शापच नाही की जेव्हा प्रवचन, कीर्तन, भजन, पुराण चाललेलं असतं तेव्हा ती झोप अमकाच तिथे प्रवेश करते. पुढे हे आता विवरण्याला निद्रा निरूपण आहे, ते पुढे अजून पुष्कळ पुढे आहे, पण त्याचा उल्लेख आता मला करावासा वाटला कारण हा गूढ विषय आहे, तो तुम्हाला समजायला पाहिजे असं मलाही समर्थांप्रमाणे वर्णनाला तसं वाटतंय, तसं मलाही वाटतंय. म्हणून मी एवढा आटापिटा करून सांगते की हा विषय समर्थ 4-4, 5-5 समाजातून सांगताय, त्यात तो गूढ आहे आणि ते तुम्हाला कळणं आवश्यक आहे असं मला वाटतंय. म्हणून मी एवढं जरा स्पष्ट सांगते. समस्व तुमची क्षमा मागतात तशी मी श्रोते तुमची क्षमा मागत आहे. आपल्या डोळ्यावरची झोप ही जरा उडवा डोळ्याला कसं तशात त्याने उपाय दिलेले आहे. मी तुम्हाला समाज पण सांगते की कोणता निरूपणाचा समाज नाही. मध्ये जरा उठावं, जरा फेऱ्या माराव्या, डोळ्याला पाणी लावावं असे ते उपाय समर्थाने सांगितलेले आहेत बरं का. अगदी सामान्य गणिताचं वर्णन केलेलं आहे की झोप कशी अनावर होते आणि त्याच्यामुळे ते आपल्याला तो विषय आकलन होत नाही. असो, हा विषय जरा विषयावर झालेला आहे, त्यामुळे थोडा तुमची क्षमा मागते. तर अविनाश ब्रह्म जे आहे ते अगदी तसेच्या तसेच आहे, त्यामध्ये किंचितही बदल होत नाही. कारण ब्रह्मस्वरूपाला प्रलय नाही. कालचक्राने परिस्थितीत कितीही बदल झाला तरी परब्रह्म हे जसेच्या तसे सर्व काळ राहते. जे असतचे असे सर्व काळ असं त्याच्याबद्दल आपण सगळे म्हणतात. ते सदा सर्व काळ असतं ते परब्रह्म आपण आणि असं ब्रह्मनिरूपणात समर्थ सांगतात. आणि ब्रह्मस्वरूप जे सदा सर्व काळ ब्रह्मनिरूपण सांगतात ना, आता समर्थ ब्राह्मण या शब्दाविषयी आपल्याला शेवट सांगत आहे. काय सांगताय तर ब्रह्म प्रलयावेळे ब्रह्मनामारूपादिराळे ब्रह्म कोणी एके काळे दिसे दिसे तरी की ब्रह्म निरूपण जाणती ब्रह्म संपूर्ण ते जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद असं समर्थांनी सांगितलेलं आहे. ब्रह्माला प्रलय हा स्पर्श करू शकत नाही. ते नामरूप
रूपांच्या पलीकडे आहे. कोणत्याही काळी ब्रह्म अगदी तसेच्या तसेच राहते. त्यांच्यात याची नाही पाळते. जे सदा सर्व काळ ब्रह्मस्वरूपाबद्दल बोलतात आणि सांगतात. ज्यांनी ब्रह्माला संपूर्ण ओळखलेले जाणलेले आहे आणि वेदांताचे मूल्य असते ब्रह्मज्ञान ज्याला होईल तोच ब्राह्मण समजावा. ब्रह्म हेच अंतिम सत्य असून वेगवेगळ्या उपासना दैवत या सर्व गोष्टी या गौण आहेत असं समर्थाने आपल्याला या समासातून मौलिक सल्ला दिलेला आहे. ब्राह्मण हा शब्द इथे जातीवाचक योजलेला नसून तो गुणांचा गौरव आहे हेही समर्थ येथे आपल्याला स्पष्ट करतात. झालेलं विवरण आपण आता इथे थांबूया, कारण हा विषय जरा अनुभवी आहे आणि पुढच्या समाजात मी पुन्हा हा विषय घेणार आहे, कारण हा विषय पुष्कळांच्या जरा डोक्यावरनं गेल्या आहेत मला सगळ्यांच्या चेहऱ्यावरून वाटतंय. तर झालेलं विवरण सेवा आपण समर्थांच्या चरणी अर्पण करूया आणि समर्थांची क्षमा मागते. जरा माझा थोडा आवाज चढलेला आहे, नाहीतर आपण पुन्हा वेगळं विवरण मी करीन. नमस्कार.